चला नमस्कार बरो. पहा लक्षात घ्या, लाईव्ह येण्याचं कारण एकच आहे की आपली जी बॅच आहे ती आपल्याला नवीन बॅच सुरू करायची मित्रांनो 1 नोव्हेंबर 2025 ला. ठीक आहे, पहा लक्षात घ्या. विषय असा आहे आज की आपली पहिली बॅच संपत आली आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय, पहिली बॅच संपल्याशिवाय आपण दुसरी बॅच कधी सुरू करत नाही. मुद्दा एवढाच आहे की गावातल्या महाराजाची किंमत नसती, एवढाच विषय फक्त. पण तुम्हाला सांगतो, पहिली बॅच प्रॉपर आमची 5-6 महिने 6 महिन्यामध्ये आता संपलेली आहे आणि म्हणून आता आपल्याला नवीन बॅच सुरू करायची 1 नोव्हेंबर 2025. त्यामुळं विषय असा आहे की जेही खेड्यापाड्यातले मित्रमंडळ आहेत किंवा क्लासच्या क्षेत्रामध्ये जर आपण विचार केला तर एकदम प्रॉपर विषय आपला जाणार आहे. इथं विषय असा आहे मित्रांनो, आपली जी बॅच आहे तर ह्या बॅच मध्ये ज्या ज्या गोष्टी होतात, जे बी मी लाईव्ह बोलायलो त्या सगळ्या गोष्टी आपण प्रॉपर करत असतो. ती बॅच आहे बघा, लक्ष द्या. पहा, खास करून स्पेशल पोलीस भरती काही विषय नाही, इथं राडा एकदम प्रॉपर सगळे विषय. त्यामध्ये आपलं मराठी आसन, गणित आसन, बुद्धिमत्ता आसन, जीके आसन, त्याचा काही विषय नाही. ठीक आहे, पण विषय सांगण्याचा असा आहे की जेवढ्या बी गोष्टी बोलणार आहे त्या सगळ्या प्रॉपर आपल्या बॅच मध्ये होतात. ठीक आहे, आणि मग बॅच मध्ये बघा, स्पेशल पोलीस भरती, वनरक्षक भरती, त्यानंतर सरळ सेवा. सरळ सेवा मध्ये ज्या ज्या भरती आहेत त्या सगळ्यांचा आपण सिलेबस कंप्लीट करून घेणार आहेत. स्टाफ सिलेक्शन, त्यानंतर जर आपण पाहिलं तलाठी, लिपिक, ग्रामसेवक, शिक्षक भरतीमध्ये बघा मित्रांनो टेट येते, टीईटी, त्यानंतर टेट एक येते. ठीक आहे, आणि PSI, STI, ASO म्हणजे कंबाईन, याचाही आपण सिलेबस कंप्लीट करून घेणार आहेत. ठीक आहे, आणि म्हणून पहा, या जेवढा बी काही तुमच्या समोर गोष्टी आहेत त्या आपण एकदम प्रॉपर जाणार आहेत. ठीक आहे, आणि त्यानंतर जर पाहिलं जे बी आपला क्लासचं शेड्यूल आहे मित्रांनो, जे बी इथं दाखवलं सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. याच्यामध्ये आमचा विषय असा आहे की इथं सिलेबस संपतो, संपवल्या जात नाही, हे लक्षात ठेवा. जेवढे बी आपले कळकळीची विनंती आहे, जेवढे बी आपले खेड्यापाड्यातले मुलं आहेत, मुली आहेत, एकदम खतरनाक चान्स आहे. याच्यासाठी तुम्ही जर पुण्यासारख्या ठिकाणी जर गेले, जे आम्ही सिलेबस वगैरे घेतो, टेस्ट वगैरे घेतो, तुम्ही लाख रुपये भरतात. एवढाच विषय. महत्वाचा विषय असा आहे, तुम्हाला जे मेन मास्तर आहे का, संचालक आहे का, तुम्हाला 1 तास भेटतच नाही. सोपा असते बसायला, तुम्हाला आलेला पाणी येते, त्याच्यात तुम्ही लाख रुपये भरून येतात. पण त्याच्यासाठी आपल्याला एवढं काही डीप जायची गरज नाही. प्रत्येक शनिवारी आमची टेस्ट असते. ह्या सगळ्या गोष्टी काय जे आहे का सगळे रेग्युलर गोष्टी आहेत. जे बी 7 दिवस सिलेबस होईल, 6 दिवस सिलेबस होईल, त्याच्यावर तुम्हाला प्रत्येक शनिवारी एक टेस्ट असते. शनिवार का? कारण शनिवारी जर आपण सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर रविवारी काही जण येतात, काही येत नाही, त्याचा विषय केलेला आम्ही. म्हणून आम्ही प्रत्येक शनिवारी टेस्ट घेतो. विषय महत्वाचा विषय असा आहे की ही जी 100 मार्काची टेस्ट आहे सगळ्या याच्यावर होती, पण की जे बी चॅप्टर झालाय, फॉर एक्झाम्पल मराठीचा एक चॅप्टर झालाय तर त्याच्यावर आम्ही 50 मार्काची टेस्ट घेतो. ठीक आहे, एखादा गणिताचा चॅप्टर झालाय त्याच्यावर 50 मार्काची, ते विषय वेगळा झाला आणि त्याच्यानंतर सगळ्या याच्यावर म्हणजे जसं की पोलीस भरती 100 मार्काचा पेपर आहे त्याच्यावर टेस्ट होते. आणि म्हणून प्रत्येक शनिवारी टेस्ट होते. हे जे बी गोष्टी लाईव्ह बोलायलो या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. मी तुम्हाला परत एकदा म्हणालो, इथं सिलेबस संपवल्या जात नाही, संपतो. विषय असा आहे अजून की मी जोपर्यंत पहिली बॅच संपत नाही मित्रांनो, तोपर्यंत दुसऱ्या बॅचची मी कधी ऍड केली नाही आणि करणारही नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट, या बॅचला आमचं हॉस्टेल नाही, मला हॉस्टेल पाहिजे तो वगैरे वगैरे. एवढी बॅच आमची ऑफलाईन आहे. याच्या पण एवढं सांगतो, तुम्ही जरी आले तर तुम्हाला इथं रूमा करून दिल्या जातील, मुलं असतील मुली असतील. ठीक आहे, मग एवढ्या बॅचला आमचं हॉस्टेल नाही, याच्या नंतरची बॅच आपली हॉस्टेल होईल. त्याच्यामुळे हॉस्टेल आहे का नाही कोणी विचारू पण नाही. ठीक आहे, त्यानंतर बघा जे बी काही पोलीस भरतीवाले प्रॉपर ग्राउंड होते, सकाळी पण ग्राउंड होते आणि इव्हिनिंगला पण ग्राउंड होते. ठीक आहे, मग ग्राउंडचा काही विषय नाही. आणि हे बघा आमचे कोच, म्हणजे इतका विषय असा हार्ड आहे इथं की तुम्ही जर म्हणले 4 ला तर वाघ आमचा 3 लाच येऊन थांबते, कोणी असू नसू.
इतकं मनातून आहे, आणि मनातून केलं तरच होणार आहे. मनातून नाही केलं तर तुम्हाला आताही सांगतो, पोलीस भरतीमध्ये किंवा कोणतंही क्षेत्र असून त्यातली त्या स्पर्धा परीक्षा आपला आवडीचा विषय असला तर या. उग कोणी PSI झाले, कोणी पोलीस झाले म्हणून होणार आहे तसा विषय नाही. स्वतःला ओळखा. तुम्हाला जर 1 नोव्हेंबर पासून आपली बॅच सुरू होणार आहे, प्रॉपर सगळे विषय, त्याच्या टेस्ट असतात, त्याच्यानंतर ग्राउंड असतंय, आणि त्याच्यानंतर म्हणजे क्लास म्हणजे आमचा जिव्हाळ्याचा विषय. आमचा हे परिवार आहे, तुम्ही ते हे आमचा जिव्हाळा आहे. जे बी तुम्हाला आताही सांगतो, जे माझ्या नातेवाईकानं मला जीव लावलं नाही, हे आमचा जिव्हाळ्याचा विषय सगळे पोरं. हे म्हणजे हृदय आहे आमचं. म्हणजे इथं म्हणजे आमचा क्लास म्हणजे एक मित्र परिवार आहे. सुरुवातीला वाटत, नंतर आपण ऍडमिशन करायलो, पण नंतर जिथून जर एखादं पोरग गेलं की ते म्हणते ते आमचा क्लास नाही, ते आमचा परिवार आहे. आणि ते मिळवण्यासाठी मी 10 वर्ष घातलेत मित्रांनो. फक्त आणि फक्त अकॅडमीचं नाव माझ्या नावावर टाकलंय, मी असं म्हणत नाही. फक्त मुलांना माहिती आहे की खरोडे सर काय आहेत. या माणसानं एखादा शब्द दिला, तुम्ही आतापर्यंत इथून पाठीमागे बघा, बॅचची ऍड मी कधीच करत नाही. जेव्हा पहिली बॅच संपन त्याच वेळेस दुसरी बॅच सुरू होते. आणि मग बघा काय काय विषय आहे बघा. स्पेशल पोलीस भरतीसाठी लेखी आहे, लेखी प्लस मैदानी पण आहे. ठीक आहे. मग कोणकोणते विषय आहेत? मराठी आहे, गणित आहे, त्यानंतर बुद्धिमत्ता विषय आहे, त्यानंतर इंग्रजी विषयाच्या बाबतीत बोलायचं जर झालं मित्रांनो, तर इंग्रजी विषय पोलीस भरतीला नाही. तुम्हाला परत म्हणजे जीके मध्ये जेवढे बी काही विषय येतात त्या सगळ्या विषयाचे आपण प्रॉपर करून घेतो. आणि आपला पत्ता आहे शिवाजीनगर, मुळे हॉस्पिटल, वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याच्या पाठीमागे, परभणी. ठीक आहे. आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचा विषय जर बोलायचा राहिला मित्रांनो, काळजाचा विषय सांगतो. असा जिल्हा नाही की जिथं माझं पोरग नाही लागलेलं. विषय एवढ्या गोष्टी मनातून आहेत मित्रांनो. आमच्यासाठी क्लासच सगळे. त्यामुळं इतक्या मनातून गोष्टी येतात. जे बी नवीन कोणी असतील, तुम्हाला आताही सांगतो, ज्यानं तयारी केलेली नाही, ज्यानं कधीच थोडक्यात सांगायचं म्हणजे एक विषय सांगू का, तयारी आमची अपासून होते. जर अपासून हा विषय, अपासून तयारी म्हणजे बाकी विषय मिटला. सिलेबस कधी पळवल्या जाणार नाही, ह्या गोष्टी कधीच होणार नाहीत. त्याच्यामुळं विश्वास ठेवून या. 1 नोव्हेंबर पासून आपली बॅच सुरू होणार आहे. ठीक आहे. काय कमेंट आहेत का? कोणाच्या काही म्हणणं आहे का? तू तर पहिलाच आहेस की रे हरामी. मी पण येणार आहे म्हणा क्लासला. चला बघतो कमेंट एकदा कोणाच्या काय असतील तर. सर ती मला बोलणं काय करू, एकच पर्याय आहे जीव द्यायचा, बाकी काहीच पर्याय नाही. ती कलेक्टर व्हाली, तू शिपाई व्हायची अवकात नाही भाऊ. हा, बघावं लागेल ना आपल्याला आपलं काही. त्याच्यामुळं लय नादी लागू नको सध्या. जेव्हा काहीतरी शिपाई गिपाई होऊन दाखव, नंतर बोलू तर काय करता येईल. ठीक आहे. इंग्लिशचं काय माहिती सर, इंग्रजी विषय येईन सर पुन्हा आता पोलीस भरतीला पण, मला असं वाटते बरं का. कारण पोलिसाला इंग्रजी बोलता आली पाहिजे. एखादं अडवायलंय आणि इंग्रजी मधून बोलायलंय पोलिसांनी हे केलं, त्याच्यामुळे इंग्रजी विषय ऑनलाईन बॅच बद्दल तुम्हाला बोलायचं राहिलं सगळ्यात इम्पॉर्टंट पोरो, ज्या बी पोरायला तुम्हाला आताही सांगतो, ज्याला बी तयारी करायची, ज्याला क्लास लावून होईन, क्लास मध्ये तर प्रॉपर आपला विषय आहे. सकाळी 8 ते 12 क्लास असते. त्याच्यामध्ये तुमचे जेवढे काही विषय सांगितले तेवढे विषय होतात. प्रत्येक शनिवारी टेस्ट होते. टेस्टचे 2 प्रकार आहेत, तुम्हाला आताही सांगायलो. एक प्रकार असा आहे की चॅप्टर झाला की त्याच्यावर हे होती टेस्ट, आणि तिथं कोणत्या लेवलचा पेपर येते त्याची एक टेस्ट होती. ठीक आहे. आणि म्हणून इकडे लक्ष द्या, ज्यांना हे ऑफलाईन माहित नाही किंवा ऑफलाईन जमणं जे दूर आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो, सध्या ऑफलाईनला येता येणं त्याच्यासाठी इतका बेस्ट पर्याय आहे. याच्यामध्ये आपलं जे ऍप आहे प्ले स्टोरला तुम्ही जाऊन डाउनलोड करा, खरोडे सर मराठी व्याकरण. या ऍप मध्ये 350+ लेक्चर आहेत मराठीचे. फक्त पोरग राज्यसेवा बी करू शकता. तुम्ही जेव्हा जॉईन होता का तेव्हा तुम्हाला कळलं. रेकॉर्डेड सध्या लेक्चर आहेत, तुम्ही बघू शकता. पण याच्या आपल्याला लवकरच लाईव्ह बॅच सुरू करायच्या. तुम्हाला सांगितलेत का त्या सगळ्या बॅच लाईव्ह होती. लाईव्ह ते बी पळवा पळवी होणार नाही, ते माझ्या रक्तात पहिल्यापासून नाही. तुम्हाला ज्यालाही सध्याच्या घडीला सांगतोय, ज्याला मराठीचं काहीच येत नाही, फक्त पोराला 8 एवढीच येते ना, रेकॉर्डेड लेक्चर आहे सध्या, फक्त त्यानं पुढे लेक्चर न्यायचं नाही, एवढीच 8 आहे. आणि म्हणून
ऍप आहे आपलं खरोडे सर मराठी व्याकरण. या ऍपला सध्या 350+ लेक्चर आहेत मराठीचे. तेवढ्यासाठी तुम्हाला जॉईन करता असलं करू शकता. पण विषय मुद्दा असा आहे की लवकर आपण सगळेच बॅच घेऊन येणार आहेत. मराठी, गणित, बुद्धिमत्ता, जीके सगळे विषय तर आहेतच. पण त्याचबरोबर आपल्याला विषय असा आहे की सगळ्या भरतीसाठी आपण येणार आहेत लाईव्ह. ठीक आहे. फक्त तुम्हाला या खरी गोष्ट काय थोडी उशिरा कळती माणसाला, एवढाच विषय. त्यानंतर आपलं जे चॅनल आहे युट्यूबचं त्याचंही नाव आहे खरोडे सर मराठी व्याकरण. सांगायची गरज नाही, त्याच्यावरूनच लाईव्ह येत आपण. ठीक आहे. आणि इन्स्टा जे आपला आहे त्याचंही श्याम खरोडे सर. ठीक आहे. सांगायचा विषय एवढाच होता मुद्दा मित्रांनो लाईव्ह येण्याचा, की ज्या बी गोष्टी मी आतापर्यंत केल्यात एकदम मनातून, त्याच्यामुळं माझा विश्वास ठेवा. जे बी खेड्यापाड्यातले पोरं आहेत तुम्हाला शब्द देतो, पोरा निस्ती क्लास करीत राहा. 2-3 वर्षात पोरग लागते. आता तू म्हणतो 3 वर्षात लागते म्हणजे नग बाबा, गावात वाट्यावर बसूच तर बरं आहे ना. एवढा प्रॉपर मार्ग आहे स्पर्धा परीक्षा, पण करावं लागते लय मनातून. मी तुम्हाला मागे म्हणलं 9ला उठून स्पर्धा परीक्षा होत नाही, त्याला 4लाच उठावं लागते. त्याला झोपायचं सुद्धा नियोजन आहे आणि त्याचा अभ्यास व्हायला का नाही, सगळ्या गोष्टीचं नियोजन करून त्या गोष्टी करावं लागतात. ग्राउंड सकाळी 4ला आणि 10ला उठून उपयोग नाही ना. त्याच्यासाठी मनातून गोष्टी करावं लागतात. आणि म्हणून ज्या बी पोरांना वाटते 1 तारखेपासून आपली बॅच सुरू झाली, 1 नोव्हेंबर पासून ज्यांना ज्यांना वाटते नाव नोंदणी सुरू आहे आणि 1 तारखेपासून आपण पहिल्यापासून सिलेबस सुरू करणार आहे. बॅच जोपर्यंत आता ह्याच्यानंतर दुसरी ह्या बॅचचा सिलेबस संपत नाही तोपर्यंत दुसरीची ऍडही आपण करत नाही. हेच आपल्याला कमवायचं, बाकी काही नाही. तर मला रोज टाकता येते नवीन बॅच सुरू झाली, नवीन बॅच सुरू झाली, नवीन बॅच सुरू झाली. ते आपल्या गोष्टी टाकतात नाहीत. त्याच्यामुळं ज्यांनाही वाटतंय ईद आल्याच्या नंतर काही फीचं वगैरे काय असेल ते आपण बघून घेऊ. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.